नमस्कार, मी सुवर्णा गायकर. चार चौघी किचनमध्ये स्वागत. पावसाळा सुरू झालाय, त्यासोबत छान रानभाज्यांचीही सुरुवात झालेली आहे. त्यातीलच आज आपण शेवळ्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे शेवळा धुवून स्वच्छ करून बारीक करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. शेवळे जेवढे आहेत तेवढं पाणी घालणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालणार आहोत. आणि चिंच आपल्या शेवळ्यामधला खाजवापणा कमी करण्यासाठी घालणार आहोत. हे घालून आपण कुकरला एक शिट्टी घेणार आहोत. एक शिट्टी झालेली आपण वाफ काढून घेतोय, थंड होते तोपर्यंत आपण त्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं बारीक करून घेतलेले. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि भाजून घेतलेलं कांदा घालणार आहोत आणि याचे छान बारीक वाटण वाटून घेणार आहोत. आपलं वाटण छान तयार आहे. तुम्ही पाहू शकता, मी पाणी न घालता वाटण वाटून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालूनही बारीक करू शकता. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं जिरं, पाकळ्या, कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा आपण छान गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घेणार आहोत. आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे. त्यामध्ये हळद आणि आगरी मसाला घालून छान परतून घेणार आहोत. हे परतून झालं की आपण तयार करून घेतलेलं वाटण घालणार आहोत. वाटण आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत. छान भाजू देणार आहोत तेलामध्ये वाटण आपण. आपलं तेलामध्ये वाटण छान भाजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये उकडून घेतलेली शेवळं घालणार आहोत. आणि छान परतून घेणार आहोत. यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत. पाच मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला. छान तरी आलेली आहे. मस्त अशी आपली शेवळ्याची भाजी तयार आहे. तुम्हाला जर अशी नुसती शेवळ्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही शेवळं वाफवून ती कडधान्यांमध्ये घालू शकता. तुम्ही सुद्धा ही शेवळ्याची भाजी घरी बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.